आज आपल्याला या ठिकाणी निर्यात जकातीचे उद्देश व परिणाम त्याचबरोबर कोटा पद्धतीचा विचार करायचा आहे. आपल्या देशाकडून दुसऱ्या देशाकडे वस्तूची निर्यात होताना जो कर आकारला जातो त्याला आपण निर्यात जकाती किंवा निर्यात कर असं म्हणतो. सर्वसाधारण या जकातीचे उद्देश प्रामुख्यानं निर्यात कराचं ओझं परदेशी लोकांवर टाकणं, भरपूर उत्पन्न मिळवणं, देशातील उद्योगांना संरक्षण देणं, त्याचबरोबर देशातील साधनसामुग्रीचं संरक्षण करणं, तसंच निर्यातसाठी जो खर्च येतो तो भरून काढण्याच्या उद्देशानं या जकाती आकारल्या जातात. आता निर्यात जकातीचे जे परिणाम आहेत ते प्रामुख्यानं वस्तूच्या उत्पादनावर किंवा किमतीवर होताना दिसतात. निर्यात करणारा देश प्रभावी असेल आणि निर्यात कर लादलेल्या वस्तूचा पुरवठा लवचिक असेल तर त्या परदेशातील ग्राहकांवर निर्यात कराचा भार पडतो, कारण त्या देशातील संबंधित वस्तूची किंवा पर्यायी असणाऱ्या वस्तूचं उत्पादन होत नसल्यानं जादा किमती देऊन वस्तूची खरेदी केली जाते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे निर्यात वस्तूचा पुरवठा ताठर असेल तर कराची रक्कम वस्तूचे उत्पादन करणाऱ्या त्या देशातील उत्पादकांना भरावी लागते. तिसरा, जगात स्पर्धात्मक परिस्थिती असेल तर निर्यात कराचा भार त्या देशातील उत्पादन करणाऱ्या उत्पादकावर पडतो. निर्यात कर लादल्यास वस्तूची किमती वाढतात, परिणामी मागणी कमी होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. ज्या वस्तूंच्या निर्यात जकाती लादलेल्या असतील तर त्या वस्तूची जागतिक बाजारपेठेतील मागणी लवचिक असेल तर अशा वस्तूची परदेशातील मागणी कमी होऊन उत्पादन कमी करावे लागेल. याउलट निर्यात जकाती लादलेल्या वस्तूंची मागणी अलवचिक असेल तर त्या वस्तूची किंमत वाढूनही मागणी कमी होणार नाही, उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार नाही. यानंतर आपल्याला कोटा पद्धती म्हणजे काय, त्याचे जे प्रकार आहेत आणि त्याचे परिणाम या ठिकाणी विचारात घ्यायचे. आता कोटा पद्धती म्हणजे काय, तर आयात आणि निर्यात याचे प्रमाण मर्यादित करण्याच्या हेतूनं जे संख्यात्मक निर्बंध अंमलात आणले जातात त्याला आपण कोटा असं म्हणतो. आयात अथवा निर्यात वस्तूचे प्रमाण पैशात, वस्तूच्या संख्येत, अगर वजनात किंवा मापात ठरवून दिले म्हणजे त्याला कोटा असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात देशात कोणत्या वस्तूंची आयात जास्तीत जास्त किती प्रमाणात करावयाची हे ठरवून देणं म्हणजे आयात कोटा होय. तसंच एखाद्या विशिष्ट काळात एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किती निर्यात करायची हे ठरवून दिले जाते, त्याला निर्यात कोटा असं म्हणतो. दुसऱ्या शब्दात यालाच व्यापारावरील संख्यात्मक नियंत्रण असेही म्हटले जाते. तसंच एखाद्या वस्तूच्या आयात निर्यातीची संख्या ठरवून दिली जाते, त्यापेक्षा अधिक आयात निर्यात करण्यास पूर्ण बंदी घातली जाते. जागतिक महामंदीनंतर अनेक राष्ट्रांनी या कोटा पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. आता कोटा पद्धतीचे उद्देश आपण पाहणार आहोत. पहिलं, आयातीवरील परिणामकारक नियंत्रणे बसविणे. ठराविक प्रमाणात वस्तूची आयात केली की आयात व्यापार अधिक जलद व कार्यक्षमतेने हाताळता येतो. दुसरं, परकीय चलनाचा काटकसरीनं उपयोग. देशाजवळ परकीय चलनाचे साठे मर्यादित असतील, परकीय चलन दुर्मिळ असेल तर आवश्यक वस्तू ठराविक प्रमाणात आयात करून परकीय चलनाचा काटकसरीनं उपयोग करता येतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्वदेशी उद्योगांना संरक्षण. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं परकीय विकसित देशातील उद्योगातील वस्तूच्या स्पर्धेत देशातील वस्तू किंवा उद्योग टिकाव धरू शकत नाही. हे छोटे व्यवसाय मागे पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे जर परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूचा कोटा ठरवून दिल्यास स्वदेशी उद्योगांना संरक्षण मिळते. त्यानंतर व्यवहार तोलातील तूट कमी करणं. प्रामुख्यानं निर्यात कोटा पद्धतीमुळे निर्यातीबद्दल निश्चितता निर्माण होते, त्यापासून परकीय चलन मिळते. निर्यात कोटा ठरवून देताना परकीय चलन मिळवणं, तसंच अपुरा पुरवठा असणाऱ्या वस्तूंचा उपभोग देशातील नागरिकांना घेता यावा या हेतूनं हा निर्यात कोटा ठरवला जातो. आयात कोटा नियंत्रित करून आयातीवर नियंत्रण ठेवणं, तसंच आयात कमी झाली तर देशात व्यवहार तोलातील तूट कमी होऊन समतोल प्रस्थापित होण्यास मदत होते. त्यानंतर अंतर्गत किमतीमध्ये स्थैर्य राखणं. मुक्त व्यापाराच्या पद्धतीमध्ये दुसऱ्या देशातून मोठ्या प्रमाणातील वस्तूची आयात होते, परिणामी मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊन देशांतर्गत किमती घसरण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे स्वदेशी उद्योगांचं नुकसान होतं ते टाळण्यासाठी तसंच अंतर्गत किमती पातळीमध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी आयात कोटा निश्चित केला जातो.
त्यानंतर प्रतिस्पर्धी देशांना प्रतिकार करणं. आपल्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूवर परक्या देशात काही निर्बंध लावले जातात. अशा वेळी प्रतिस्पर्धी देशांना जशास तसे या न्यायाने प्रतिकार करण्यासाठी त्या देशातून आपल्या देशात आयात होणाऱ्या वस्तूबाबत सरकार आयातीचा कोटा निश्चित करते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील सट्टेबाजी नियंत्रित करणं. काही अंदाज बांधून सट्टेबाजी करणारे आयात व्यापारी असतात. अशा सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आयात कोट्याचा अवलंब केला जातो. आयातीमुळे निश्चितपणे वस्तूचा पुरवठा किती वाढेल हे सांगता येते आणि त्यामुळे सट्टेबाजी व्यवहारांना पायबंद बसतो. त्यानंतर देशाची सौदाशक्ती वाढवणं. इतर देशातील वस्तू ठराविक प्रमाणात खरेदी करण्यास तयार असतील तरच त्या देशातून कोटा पद्धतीप्रमाणे वस्तूची आयात निश्चित केली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून व्यापारी लाभ मिळावे हा हेतू या आयात कोटा निश्चितीचा केला जातो. त्यानंतर आयात कोटा पद्धतीचे जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. 1. आयात जकात कोटा. या पद्धतीमध्ये एखादी वस्तू ठराविक मर्यादेपर्यंत आयात करताना त्यावर आयात जकाती लादल्या जात नाही किंवा नाममात्र जकाती आकारल्या जातात. परंतु या मर्यादेपेक्षा जास्त नगांच्या संख्येवर जास्त दराने आयात जकाती लादल्या जातात. आयात जकात कोटा पद्धतीत एका वस्तूची आयात कोणत्या देशाकडून करायची किंवा कोणी करायची हे ठरविलेले नसते, तर फक्त जकात न लादतात किंवा अल्प जकात लादून किती नगसंख्येची आयात करायची असते हा कोटा ठरविला जातो. त्यामुळे सुरुवातीला अनेक देशांकडून वस्तूची आयात मोठ्या प्रमाणात होते. परिणामी देशात त्या वस्तूची किंमत घटते. परंतु त्या वस्तूच्या आयात कोटा पूर्ण झाल्यानंतर वस्तूवर जास्त कर लागल्याने त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते. या पद्धतीमध्ये किमतीमध्ये मोठे चढउतार होतात. त्यामुळे या पद्धतीचा विशेष वापर केला जात नाही. त्यानंतर एकमार्गी आयात कोटा. यामध्ये सरकार एका विशिष्ट कालखंडात जास्तीत जास्त किती आयात केली जाईल हे जाहीर करते. पण ती वस्तू कोणत्या देशाकडून किती प्रमाणात आयात केली जाईल हे ठरविले जात नाही. कोणत्याही देशाशी करार केला जात नाही. त्यामुळे ठरलेल्या मर्यादेपर्यंत जगातील कोणत्याही देशाकडून वस्तूची आयात करता येते. त्याला जागतिक कोटा पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये कोणत्या देशाकडून किती आयात करायची हे ठरविले नसल्यामुळं जवळच्या देशातून जास्त आयात करण्याची प्रवृत्ती वाढते. आयात करताना कुठल्याही अटी किंवा बंधन नसल्याने वस्तूची निर्यात करणाऱ्या बड्या राष्ट्रांचा फायदा होतो आणि हे देश जर संघटित असतील तर नंतर हळूहळू त्यांची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी आयात कोटा निश्चित करणाऱ्या राष्ट्रांचा तोटा होतो. या पद्धतीत वस्तूची किंमत ठरविताना उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही. देशातील उद्योगांना संरक्षण मिळत नाही. काही काळ आयात वस्तूचा पुरवठा वाढून देशांतर्गत किमती घटतात आणि ज्यावेळेला आयात होत नाही त्या काळात देशांतर्गत वस्तूची टंचाई निर्माण होऊन देशांतर किमतीमध्ये वाढ होते. म्हणजे या पद्धतीमध्ये सुद्धा किमतीमध्ये मोठे चढउतार घडून येतात. त्यामुळे ही पद्धत असमाधानकारक समजली जाते. काही वेळा एकमार्गी आयात कोटा पद्धत वेगळ्या पद्धतीनं अवलंबली जाते. एका विशिष्ट कालखंडात वस्तूची जास्तीत जास्त किती आयात केली जाईल हे ठरविताना कोणत्या देशातून कोणत्या वस्तूची किती प्रमाणात आयात केली जाईल हे निश्चित केले जाते. आयात वस्तूचे ठराविक प्रमाणात विशिष्ट देशांमध्ये विभागणी केली जाते. त्याला देशनिहाय विभाजित कोटा असेही म्हटले जाते. पण या पद्धतीतही काही दोष आहेत. ज्या देशाकडून वस्तू आयात करण्याचे ठरलेले असते त्या देशाची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच आर्थिक प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. त्यानंतर तिसरा पॉईंट द्विमार्गी आयात कोटा. आयातदार व निर्यातदार देशामध्ये वाटाघाटी करून द्विमार्गी कोटा ठरविला जातो. म्हणजे आयात निर्यात करणारे देश एका देशाने दुसऱ्या देशाला किती वस्तू आयात करायचे याचे प्रमाण निश्चित करतात. त्याला द्विमार्गी कोटा म्हणतात. या पद्धतीमध्ये कोणत्या निर्यातदारांनी किती वस्तूंची निर्यात करायची हे निश्चित केले जाते. त्यामुळे निर्यातदारांची सुद्धा मक्तेदारी निर्माण होत नाही. आयातमधली स्थित्यंतरे चढउतार टाळता येतात. यामधील दोष काही देश आंतरराष्ट्रीय सामुदायिक करारात सामील होतात. दुसऱ्या देशात आयात कोटा ठरविताना आपला प्रभाव अधिक पाडताना दिसतात. तसंच संघटित देशांचा फायदा होतो. निर्यातदार देश आपल्या सामुदायिक सौदाशक्तीच्या जोरावर
वस्तूच्या किमती वाढवू शकतात. परिणामी आयात करणाऱ्या देशांचा तोटा होतो. तसंच मोठ्या प्रमाणावरील लाचलुचपतही वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यानंतर मिश्र आयात कोटा. देशात उत्पादन होणाऱ्या वस्तूत देशातील कच्च्या मालाचा वापर किती प्रमाणात करायचा आणि परदेशातील कच्च्या मालाचा वापर किती प्रमाणात करायचे याचे प्रमाण सरकार ठरवून देते. ठरविलेल्या प्रमाणातच कच्च्या मालाची आयात करण्याची परवानगी दिली जाते. थोडक्यात वस्तूच्या उत्पादनात ठराविक प्रमाणात देशातील कच्च्या मालाचा वापर करण्याचे निर्बंध लादले जातात. त्यामुळे देशातील कच्च्या मालाचे उत्पादन करणाऱ्यांना प्रेरणा मिळते. तसेच देशातील दुर्मिळ चलनाचा वापर काटकसरीनं होतो. या पद्धतीतील दोष: परकीय कच्च्या मालाची किंमत जास्त असेल तर उत्पादन खर्च वाढून किंमत वाढण्याची शक्यता असते. परदेशातून आयात केलेला माल चांगल्या प्रतीचा असेल असं नाही. त्यामुळे दर्जेदार वस्तूंची निर्मिती होत नाही. देशात कच्चा माल उपलब्ध झाला नाही तर स्पर्धा निर्माण होते, किमती वाढतात, भेसळीचे प्रमाण वाढते, तसंच सट्टेबाजीसुद्धा वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यानंतर आयात परवाना पद्धत लोकप्रिय पद्धत आहे. यामध्ये परदेशातून वस्तू किती प्रमाणात आयात करायची हे निश्चित केलेले असते. त्याचबरोबर त्यांना आयात परवाना दिला जातो. आयात परवाना असल्यास ती वस्तू वाटेल तेवढ्या प्रमाणात आयात करण्याचा अधिकार त्यांना नसतो. तर आयात परवानाधारकाला किती वस्तू आयात करता येतील याचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यानंतर या आयात परवाना पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खुला परवाना. विशिष्ट काळात एखादी वस्तू जास्तीत जास्त किती आयात करता येईल हे सरकार ठरविते. आयातीचा कोटा पूर्ण झाला की आयात बंद केली जाते. यामध्ये कोणालाही वस्तूची आयात करता येत असल्याने वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आयात होते. त्यासाठी अधिक किंमत मोजली जाते. काही वेळा कमी प्रतीच्या वस्तूची आयात करून देशातील उपभोक्त्यांची फसवणूकसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यानंतर जास्त मोबदला देणाऱ्यांना परवाना. विशिष्ट काळात जास्तीत जास्त किती प्रमाणात वस्तूची आयात करायची हे निश्चित केले जाते. हा आयातीचा परवाना मिळवण्यासाठी ज्या व्यक्ती किंवा संस्था जास्त मोबदला देण्यास तयार असतात त्यांना आयातीचे ठराविक प्रमाणात परवाने दिले जातात. यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होते. पण दुसऱ्या बाजूस सरकारला जास्त मोबदला दिल्याने किमती वाढतात. त्यामुळं देशांतर्गत किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. उत्पादन खर्च वाढतो, भाववाढीला चालना मिळते. नंतर आयातदारांना परवान्याचे वाटप. आयात करायच्या वस्तूचा कोटा निश्चित करून निरनिराळ्या आयातदारांना आयात परवान्याचे वाटप केले जाते. प्रत्येकाला किती नगांची आयात करता येईल हे निश्चित केले जाते. प्रत्येकाची क्षमता विचारात घेऊन हे आयात परवान्याचे प्रमाण ठरविले जाते. पण यामध्ये सुद्धा लाचलुचपत, काळा पैसा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर आयातीसाठी सरकारची मक्तेदारी. आयात कोटा ठरविल्यानंतर आयातीचे काम सरकारी यंत्रणेमार्फत केले जाते. त्यामुळे सरकारची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे सरकारी यंत्रणेतील लालफितीचा कारभार, दप्तर दिरंगाई, लाचलुचपत वाढते. आयातीसाठी परवाना देण्याचे विविध प्रकार आहेत. या आयात परवान्याचे काही फायदे आपल्याला दिसतात. आयातीवर परिणामकारक नियंत्रण ठेवता येते. सट्टेबाजीला आळा घालता येतो. तसंच आयातीवर नियंत्रण ठेवल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये चढउतार होत नाही. पण दुसऱ्या बाजूला काही दोषही दिसतात की आयात व्यापारातील स्पर्धा संपुष्टात येऊन मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते. प्रस्थापित व मान्यवर आयातदारांनाच परवाने मिळाल्याने नवीन व्यक्तींचा यामध्ये समावेश होत नाही. त्यावर अन्याय होतो. परवाने मिळवण्यासाठी वशिलेबाजी, लाचलुचपत वाढते. कार्यक्षम व्यापाऱ्यांना डावलले जाऊन हितसंबंधी यांनाच परवाने दिले जातात. हे परवानाधारक काही भाग अन्य परवानाधारकांना जास्त किमतीला विकतात. त्यामुळे आयात महागडी होऊन देशातील भाववाढीला चालना मिळते.